नमस्कार साहित्य सख्यांनो. आजच्या या कार्यक्रमामध्ये मी आरती मुनीश्वर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. खूप दिवसांनी आपण भेटतोय नाही का या झूम वर, आणि त्याच्यामुळे खूप आनंद पण होतोय. आज तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळणार आहे. आणि आज आपला विषय खूप वेगळा आहे. जुलेखा. जुलेखा हे नाव आपण कुठे ऐकलं होतं बरं? एक लढवई असलेलं, झाशीच्या राणीची मैत्रीण जी वीज म्हणाली धरतीला, या नाटकामधनं आपण जुलेखाचं आणि झाशीच्या राणीचं संवाद होते, म्हणजे तो नाटकातला प्रवेश आपण सगळ्यांनी बघितलेला असेल. म्हणजे मला जेव्हा कळलं की जुलेखा येणार आहे, त्यावेळेला मला पहिल्यांदा माझ्या मनात हाच प्रश्न आला की जुलेखा म्हणजे एक लढवई. आणि जेव्हा त्याची ओळख वाचली त्यांची, तेव्हा हेही लक्षात आलं. कसं असतं ना की पाण्याला वाटतं आपण सरळ वाहतोय आणि आपण सरळच वाहत राहणार. त्याला कुठे माहिती असतं मध्ये डोंगर येणार आहे, खडक येणार आहेत, लहान मोठे दगड येणार आहेत, कधीतरी झाडाचा बुंधा येणार आहे. आणि मग त्याला वळसा घालून, वेळ प्रसंगी प्रपात बनून किंवा वेळ प्रसंगी छोट्या झऱ्याचं रूप घेऊन का होईना, पण आपल्याला वाहत राहायचंय. आणि असंच काहीसं आयुष्य या जुलेखा शुक्ल यांचं मला जाणवलं, की आलेल्या प्रसंगाला, म्हणजे जे आयुष्य त्यांनी स्वीकारलं होतं जाणून बुजून, त्या काळात मला वाटतं हा क्रांतिकारी निर्णय असावा त्यांचा. आणि ते निर्णय स्वीकारून तो पार पाडायचा या एकाच हेतूनी, एकाच ध्यासाने त्यांना प्रेरित झाल्या त्या, आणि त्यांचं आयुष्य पुढे पुढे जायला लागलं. आता ते कसं पुढे जातंय, त्याच्यात येणाऱ्या अडचणी असतील, त्याच्यात जसे काही वाईट प्रसंग असतील तसे आनंदाचेही असतील. आणि मग हा हळूहळू वेगवेगळ्या वेगवेगळ्या रीतीने घडत गेलेला प्रवास आज आपण जुलेखाच्या मुलाखतीमधून जाणून घेणार आहोत. आणि ही मुलाखत घेणार आहे आपली मैत्रीण दीपाली कात्रे. मी पुढची सूत्र सगळी तिच्याकडे सोपवते. आणि जुलेखा, तुमचं या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करते. आणि आता आपण आपल्या थँक्यू गप्पांना सुरुवात करूया. थँक्यू व्हेरी मच. जुलेखाला म्हणजे साहित्य सख्यातर्फे ही शब्द फुलं प्रथम अर्पण करून आज आपल्या या बातचीत म्हणा, मुलाखत म्हणा, आपण सुरुवात करतो आहोत. जसा उल्लेख केला आता आरतीने, की जुलेखा म्हणलं की ती विवा शिरवाडकरांच्या वीज म्हणाली धरतीला, हेच आम्हाला हे नाव त्याच्याशीच संलग्न असलेलं असं. तर खरंच जुलेखा, तुमच्या म्हणजे बालपणामध्ये जर आपण डोकवलं तर तिथपासून तो संघर्ष सुरू होतो की काय? तर हा पहिला प्रश्न मी तसाच विचारते की सगळ्यांचं बालपण असं छान शहरामधलं, शहरी वातावरणामधलं एक चांगलं सॉफिस्टिकेटेड वगैरे असं एक बालपण असतं. एक ग्रामीण जीवनामधले एक बालपण एक वेगळे त्याला किनार असते. पण मग तुमच्या बालपणाविषयी तुम्ही काय सांगू शकाल? सर्वप्रथम मी साहित्य सख्या या ग्रुपला, आरतीताई, दीपालीताई या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद सांगते. त्यांनी मला इथे बोलवलं, माझी दखल घेतली, माझ्या जीवनाची दखल घेतली. तर आज मी इथे माझा लेखाजोखा सांगायला आलेली आहे. तर दीपालीताईंचा जो पहिला प्रश्न आहे बालपणाचा, म्हणजे माझ्या बालपणापासूनच जर सुरुवात करायची झाली तर माझं बालपण सुद्धा फारच थरारकच होतं. मी माझ्या आई वडिलांची तिसरी मुलगी, आणि तिसरी ही मुलगीच झाली म्हणून त्यावेळी माझ्या वडिलांनी माझ्या आईला तलाक दिली. 3 वेळा तलाक शब्द त्यांनी उच्चारला आणि माझ्या आईचं सगळं आयुष्य उद्ध्वस्त झालं. माझी मोठी बहीण शिकत होती म्हणून ती वडिलांकडेच राहिली, खामगाव विदर्भातलं ते गाव. आणि माझी आई मला आणि माझ्या एका बहिणीला घेऊन, म्हणजे मी तर इथेच होती, आणि 40 गावातच माझा जन्म झाला. 40 गावात माझे मामा असायचे, त्यांच्याच घरी माझा जन्म झाला, इथेच मी वाढली आणि इथेच माझं लग्न झालं, आणि मी अजूनही 40 गावातच राहते. त्यामुळे माझ्या बालपणाचा तो जो एक हे होता, प्रसंग होता, त्या प्रसंगानंतर मी त्या वातावरणातनं, त्या माझ्या वडिलांच्या घरातनं निघून, आणि म्हणजे मी इथे आली, माझ्या जन्मापासूनच मी इथे आहे. पुढे माझ्या मामा मामींनी मला दत्तक घेतलं. मात्र इथे राहिल्यानंतर आपण आपल्या इतर मैत्रिणींप्रमाणे आपल्या आई वडिलांबरोबर अतिशय सेक्युअर ज्याला म्हणतात, असं खूपच असं संरक्षित असं आयुष्य नाही जगत आहे, याची जाणीव व्हायची.
माझ्या मामा मामींनी मला खूप प्रेम केलं, स्वतःच्या मुलांवरही केलं नसतं इतकं प्रेम त्यांनी माझ्यावर केलं. आणि मी इथे मराठी शाळेतनं शिकून आणि मराठीच कॉलेजमधनं शिकून मी इथेच 10वी पास झाली, 11वी पास झाली, नंतर ग्रॅज्युएट झाली आणि नंतर मी लॉ केलं जळगावला. अशा रीतीने मी इथे शिकलेली आहे. पण म्हणजे खामगावला जेव्हा हा प्रसंग म्हणजे 40 गावचा आता तुम्ही सांगताय, परंतु खामगाव मधली काही आठवण आहे का तुमच्याकडे अजून विशेष? माझ्याकडे खामगावची आठवण काहीच नाहीये, कारण मी तिथे गेलीच नाहीये तशी. वडिलांकडे जाण्याचा आणि वडिलांनी मला त्यांच्या पुढच्या आयुष्यात कधीही आपल्याला आयुष्यात घेण्याचा प्रयत्न केलाच नाही, त्यामुळे मी तिकडे गेलीच नाहीये. त्यामुळे माझी खामगावची आठवण तशी काहीच नाहीये. पण हा जो प्रसंग होता की एका स्त्रीच्या आयुष्यामध्ये फक्त एक पुरुष जर नसला किंवा पुरुष जर असला तरच तिच्यात काही बदल होतो, हा जो एक समज आहे आपला, तो समज माझा त्याच वेळेस तुटून गेला होता. त्यामुळे मी स्वतःच्या पायावर उभं राहायचं, स्वतःच आपण इतकं स्वतःचं संरक्षण आणि स्वतःला पूर्णपणे ठाम बनवायचं, असं मी तेव्हापासूनच बहुतेक शिकली. जेव्हा मला पहिली समज आली आणि जेव्हा मला ही घटना कळली की आपल्या जन्माच्या वेळेसच आपल्या आईला सोडून दिलेलं आहे. अच्छा. आणि त्यामुळे मग आईच्या म्हणजे आईचं जे काही तुम्ही बघितलेलं आहे, आईची मानसिक अवस्था त्यावेळेला बघितलेली असेल, तर तुम्हाला ते आठवते का काही की ती कशी? आईची तेव्हा तर म्हणजे माझ्या जन्माच्या वेळची ही गोष्ट आहे, जेव्हा मी फक्त 2च दिवसाची होती. पण नंतरच्या आयुष्यात आईने मला तेव्हा म्हणजे मी 21 दिवसाची असताना आईने तिच्या भावासोबत मला घेऊन आणि खामगावला गेली होती. मी 21 दिवसाची होती, पण त्यांनी तिला आणि मला दोघांनाही आत घ्यायला नकार दिला आणि त्यांनी बाहेरूनच त्यांना सांगितलं की तुम्ही इथून निघून जा. आणि आई इतकी डिप्रेस झाली होती, तिची मानसिक अवस्था इतकी खराब झाली होती की ती हे सगळं याच्यामध्ये हे विसरून गेली की आपल्याजवळ तानं बाळ आपल्याजवळ आहे आणि तिला दुधाची गरज आहे. तर तेव्हा 21 दिवसाची मला ती 40 गावून खामगावला घेऊन गेली ट्रेनने, मला परत घेऊन आली दुसऱ्या दिवशी. हे सगळं त्यांनी नाकारल्यावर आणि त्याच्यानंतर जेव्हा मला पलंगावर टाकलं तेव्हा मामींच्या लक्षात आलं मी बेशुद्ध पडलीये. मग तेव्हा त्यांनी लेडी डॉक्टर बोलवली आणि त्यांनी मग सांगितलं की ही उपाशी आहे, हिला काहीच झालेलं नाहीये. आणि तेव्हा त्यांनी मग दूध वगैरे देऊन आणि मला तेव्हा जगवलं आणि मला त्यांनी चांगलं केलं. तर हा जो प्रसंग होता याच्यात म्हणजे माझी आई तर नंतर बरेच दिवस ती ह्या दुःखात होती की तिची एक मुलगी तिला कायमची दुरावली. सगळ्यात मोठी बहीण माझी तिकडेच राहिली आणि तिला ह्या मनामध्ये तिचा असा एक ग्रह झाला की मला आईने नेलं नाही. 2 जणींना जर ती सांभाळू शकली तर मला का नाही सांभाळलं, आणि म्हणून ती तिकडेच राहून गेली. आणि या गोष्टीची खंत आईला खूप होती, आयुष्यभर होती जवळपास. हो, पण मग तुमचं जे शिक्षण जे मामानी खरं केलं आणि आज लॉ पर्यंत जेव्हा तुम्ही शिकलात, तर तो जो कणखरपणा आला असं मला वाटतं की तो लहानपणापासूनच तो बीज रोवलं गेलं असं म्हणायला हरकत नाही. तसंही म्हणता येईल. आणि आमच्या घरामध्ये शिक्षणाला खूप महत्व होतं. म्हणजे शिक्षण याला पहिलं प्राधान्य दिलं जायचं. म्हणजे मला स्वयंपाक हा लग्नानंतर मी शिकली, पण आम्हाला शिक्षण आणि शिवणकाम हे जे आहे हे आमच्या घरामध्ये जवळ बोहरी घरांमध्ये या 2 गोष्टी आधी असतात. बोहरीमध्ये असं कधीच वेगळं नसतं. म्हणजे जनरली किंवा मुलगा आहे तर त्याला शिकवायचं, मुलगी आहे तर तिला नाही शिकवायचं, असं कधीच नाहीये. आणि माझ्या घरामध्ये तर हे मुळीच नव्हतं, कारण माझे मामा स्वतः गोल्ड मेडलिस्ट होते. ते पण लॉ होते, LLB झाले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ते खूप आवडते शिष्य होते. तर त्यामुळे अशा घरामध्ये मी असल्यामुळे शिक्षणाच्या बाबतीत मला म्हणजे ते माझ्या मनामध्ये ते त्यांनी भरवलंच होतं. शिक्षणच नाही पण त्यांनी माझं म्हणजे चौफेर असं माझं व्यक्तिमत्व कसं चांगल्या रीतीने फुलेल याच्यासाठी त्यांनी मला खूप सहकार्य केलंय, खूप मला शिकवलेलं आहे. म्हणजे मी त्यांची ऋणी आहे. म्हणजे माझ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामध्ये त्यांचं हे प्रेम आणि त्यांचं हे माझ्याजवळ आहे, मामा मामींचं, असं मी समजते. किती छान आठवण तुम्ही आता बाबासाहेब आंबेडकरांचे ती शिष्य
आणि म्हणजे ते आठवतंय का तुम्हाला की मामा तुमच्याशी काही असं वैचारिक बातचीत करायचे वगैरे असं काही आठवत? हो, ते म्हणजे आमच्या घरामध्ये अशा शिरस्ता होता की कोणतंही एखादी पुस्तक आलं की संध्याकाळी 7ला, मग 7 नंतर दुकान, आमचं हार्डवेअरचं दुकान होतं इथे गावामध्ये, आमचं खूप प्रख्यात होतं पूर्ण चाळीसगाव तालुक्यात. 100 वर्ष जुनं असं ते झालं होतं आता. आणि त्या दुकानाच्या मधनं परत आले 7 वाजता की आमच्या इथे असा शिरस्ता होता की जेवण झालं की पुस्तक वाचायचो. मग ते एक पुस्तक मी, मामा, मामी आम्ही तिघे वाचायचो. म्हणजे मी जसं मराठी बोलू शकते तितकं चांगलं मामी नाही बोलू शकायच्या, पण तरी मामी मराठी वाचू शकायच्या. म्हणजे मोठमोठ्या कादंबऱ्या त्यांनी वाचलेल्या आहेत. म्हणजे ययाती आणि मृत्युंजय सुद्धा त्यांनी वाचली होती. आणि हे सर्व त्यांनी स्वतः शिकल्या होत्या त्या घरी मराठी. आणि अशा रीतीने आमचं ते पण चालायचं. आमचं सर्व विषयांवर आमची चर्चा असायची. त्यामुळे आम्ही फार अतिशय मोकळ्या अशा वातावरणात आम्ही मोठे झालो. आणि आम्ही सुद्धा आमच्या मुलांना तसंच मोठं केलंय. मला एक विचारायचं, ययातीचा आता तुम्ही उल्लेख केलात. ययाती कादंबरी त्यांनी वाचून काढली, मराठीमधूनच वाचून काढली हा, म्हणजे? आम्ही तिघांनी म्हणजे वाचली आळीपाळीने. अच्छा. मी, मामा आणि मामी. आणि आम्ही ती ऐकायचं, दुसरे 2 जण आणि 1 जण वाचायचो. बर, पण मग तुम्हाला अजून एक आठवण मी देते की ययाती कादंबरी लिहिणारे लेखक वि. स. खांडेकर आणि त्यांची मुलगी आज अंबरनाथ मध्ये त्या राहतात, सुप्रिया पेंढारकर. आता आल्यात की नाही मला माहिती नाही, पण त्या तिथे राहतात. आमचं जाणं येणं आहे. एक जाता जाता आठवण म्हणून तुम्हाला ययातीचा उल्लेख केलात म्हणून. पण म्हणजे असं जे वाचणार घराणं म्हणून आपल्याला म्हणता येईल की त्या काळात त्या वाचनाचे संस्कार तुमच्यावर होत गेले. आणि मग हे जे तुम्ही लॉ कडे वळलात, तर ते तुमची आवड होती म्हणून का मामा वकील होते म्हणून तुम्ही गेलात? नाही, वकिली करण्याचं कारण हे झालं की मी सायकोलॉजीची स्टुडंट होती. मी आमच्या कॉलेजमध्ये सर्व विषयांमध्ये पहिली आली होती सायकोलॉजी घेऊन, BA मध्ये. पण मामा मामींचं इतकं प्रेम होतं की त्यांना असं वाटलं की आपली मुलगी जर आता पुढे शिकायला पुण्याला गेली, कारण सायकोलॉजी MA इथे नव्हतं, ते पुण्याला करावं लागायचं, तर आपला आणि तिचे संबंध कायमचे सुटून जातील. म्हणून त्यांनी मग मला जाऊ दिलं नाही MA करायला. आणि मग काहीतरी तर शिकायचं होतं, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि काहीतरी असं करायचं होतं. म्हणून मग मी जळगावला जाऊन आणि अपडाऊन करून आणि मी लॉ कम्प्लीट केलंय माझं. आणि आता मागच्या वर्षी मी कोरोनाच्या काळात ऑनलाईन मी नागपूरच्या एका युनिव्हर्सिटीकडनं पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा घेतला सायकोलॉजी काउन्सिलिंगचा. अरे वा, म्हणजे माझी पूर्ण केली. म्हणजे पेंडेमिक ही स्थिती काही जणांना संधी म्हणून लोकांनी बघितली, तशी तुम्ही सुद्धा एक संधी. माझा तो 1.5 वर्षाचा कोर्स झाला सायकोलॉजी मधल्या, सायकोलॉजी काउन्सिलिंग सायकोलॉजी या विषयामध्ये मी पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री घेतली आणि माझी हौस पूर्ण केली. आता मी त्याचा सुरू करतेय, ऑनलाईन सुरू करणार आहे आणि हे पण करणार आहे, ऑफिस पण करणार आहे. आज समुपदेशनाची जेवढी गरज आहे सगळ्यात जास्त, कारण एकदा कोरोना झाल्यानंतर त्यांची जी मानसिक अवस्था असते आणि त्याला खरंच समुपदेशक कमी पडतायत सध्या. आणि त्यात तुम्ही पुन्हा एकदा एक स्वतःचं कार्य तुम्ही उभं करताय. मी पुन्हा एकदा तुमच्या तारुण्याकडे येते की जेव्हा कॉलेजमध्ये तुम्ही ऍडमिशन घेतली, शिकत होतात, मग तिथे हा सहचर तुम्हाला भेटला का? ती काय गंमत आहे? नाही, कॉलेजमध्ये आमची भेट नाही झाली. आमची भेट झाली रोट्रॅक मध्ये. आणि तशी आमची भेट नाही म्हणता येणार. आमचा ग्रुप होता एक स्पार्क म्हणून मोठा, त्याच्यामध्ये 4-5 मुलं होते, आम्ही 4-5 मैत्रिणी होती. आणि हळूहळू मग सगळे इकडे तिकडे मुलं नोकरीच्या निमित्ताने बाहेर गेले, काही मैत्रिणींची लग्न झाली. अशा रीतीने मग शेवटी मी आणि विकास आम्ही दोघंच 40 गावात उरलो. आणि मग जेव्हा माझ्या लग्नाचा विषय झाला तेव्हा माझ्या लक्षात आणि त्याच्याही लक्षात असं आलं की आपण दोघांनीच का नाही करायचं लग्न? आपली एवढी ओळख आहे 10 वर्षाची, आपली मैत्री आहे 10 वर्षाची, आणि आपण या 10 वर्षाच्या मैत्रीमध्ये आपल्याला एकमेकांना संपूर्णपणे जाणतो. आपल्याला एकमेकांचं काही प्रमाणात का होईना बऱ्याच गोष्टी आपल्याला एक दुसऱ्यांच्या आवडतात, तर मग आपण सोबत का नाही राहायचं? म्हणून मग आम्ही तो निर्णय अगदी
जाणून आणि समजून उमजून घेतला. आणि आम्ही दोघंही लॉ ग्रॅज्युएट होतो, मॅच्युअर होतो, विकास बँकेत जॉब करायचा. आणि अशा रीतीने आम्ही तो निर्णय घेऊन आम्ही ते लग्न ठरवलं. हो, पण मग ठरवताना मग घरातून आता कशा काय दोघांच्या? ठरवताना मी जेव्हा ही गोष्ट मामा आणि आमच्या घरात अतिशय मोकळं वातावरणात असल्याने मी ही गोष्ट प्रथम मामींना सांगितली. मग रात्री ही गोष्ट मामा आल्यावरती त्यांच्याशी बोललो. त्यांनी त्याचं काहीच उत्तर दिलं नाही. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी सकाळी माझ्या समोर एक कागद ठेवला. त्या कागदामध्ये 2 भाग केलेले होते. एकात ह्या लग्नाचे असणारे प्लस पॉइंट आणि एका बाजूला मायनस पॉइंट. आणि तो कागद त्यांनी मला दिला आणि मला सांगितलं की हा तुझा प्लस पॉइंट आणि मायनस पॉइंट असलेला आहे. आता तू स्वतः याच्यामध्ये तुझे प्लस पॉइंट आणि मायनस पॉइंट ऍड कर आणि मग तू ठरव की तुला काय करायचंय. आणि जेव्हा मग हे सगळं झाल्यावर मी सांगितलं की नाही, मला काही प्रॉब्लेम वाटत नाही, तुमचे मायनस पॉइंट बरोबर असले तरी मी हे एक्सेप्ट करू शकते, मी याला हँडल करू शकते. तेव्हा त्यांनी मला त्याच्यानंतर त्यांनी कधीही मला विरोध केला नाही. आणि आमच्या घरातनं 100% या लग्नाला त्यांनी कोणीही विरोध केला नाही. आमचं लग्न माझ्या घराच्या बाहेर मांडव टाकून आणि गावातले 1000 लोकांनी येऊन अटेंड करून आणि झालेलं आहे. म्हणजे मांडव टाकून रिसेप्शन करून लग्न झालेलं आहे. कारण आम्ही दोघांनी ठरवलं होतं की आपण पळून जाऊन लग्न नाही करणार, आपण जे लग्न करणार ते इथेच करणार. आमच्या लग्नाच्या वेळेस बरेच राजकारणी सुद्धा त्यांचे हात धुवून गेले, गावातले बरेच पुढारी सुद्धा आले. बरेच लोकांना असं वाटलं की आपण हे सगळं थांबवलं पाहिजे. माझी तर एक मैत्रीण आहे, इनरव्हील मधली मैत्रीण आहे, माझ्यापेक्षा थोडी वयस्कर आहे. तर ती विकासच्या घराच्या जवळ राहायची. तर तिने मला अगदी म्हणजे स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की तू आमच्या विकासचं आयुष्य ना फार बरबाद करून टाकतीयस, तर तुझ्या अशी लग्न करून विकासला फार नुकसान होणार आहे, असं तिचं म्हणणं असायचं. आणि जेव्हा माझी मुलं मोठी झाली आणि आमचा संसार तिने 35 वर्ष इतका चांगला पाहिला आणि तेव्हा तिने मग या गोष्टीची माफी मागितली. हा वेगळाच प्रसंग आहे. पण मला तिथे एक मुद्दा मांडायचा आहे की ते जे मायनस पॉइंट जे होते त्याचं थोडंसं काही आठवत आहे का, की कोणते मायनस असे पॉइंट काढले? मायनस पॉइंट हे होते की आमची जी आर्थिक स्थिती होती ती खूप उच्च होती, त्या मानाने विकासच्या घराची ती कमी होती. हा सगळ्यात मोठा पॉइंट माझ्या मामांना जाणवायचा. दुसरी गोष्ट, दोघांचे धर्म खूप वेगळे होते. आमच्या घरात जरी धार्मिक वातावरण नव्हतं, आमच्या घरात कोणत्याही धर्माचं थोतांड नव्हतं. थोतांड हा शब्द कदाचित एखाद्या धार्मिक व्यक्तीला माझा आवडणार नाही, पण माझं थोतांडच्या मागेचं जे एक्सप्लेनेशन आहे ते देऊन जाते मी. की आपण जो धर्म पाळतो तो धर्म आपल्या पुरता असावा, स्वतः पुरता असावा, त्याची जाणीव आपल्या सोबत राहणाऱ्या व्यक्तीला सुद्धा होऊ नये, असा तो धर्म सांभाळला गेला पाहिजे. जेव्हा आपण धर्म पाळतो आणि त्याचा आपल्या सोबत राहणाऱ्या, आपल्या जवळपास राहणारे किंवा समाजातल्या लोकांना त्याचा त्रास होत असेल, त्याला मी धर्म नाही म्हणत आणि त्याला धार्मिक व्यक्ती पण नाही म्हणत. बऱ्याच जणांचं मी असं ऐकलंय की मुलांनी जर इंग्लिश शाळेत टाकलं तर ते चर्च मधलं ते सगळं पादरीचं ते शिक्षण घेतील आणि ते ख्रिश्चन होतील, म्हणून त्यांना इंग्लिश शाळेत न शिकवता त्यांना मातृभाषेत शिकवलं पाहिजे. याचा खूप मोठा हे असतो. एक मुलं जेव्हा शाळेत जायला लागतात, म्हणजे आता तर खूप प्रश्न आहे मुलं शाळेत जायला लागतात तेव्हाचे, त्यातला हा एक सगळ्यात मोठा प्रश्न असतो की त्यांना आपण इंग्लिश मीडियम मधनं शिकवायचं की नाही. तर याच्यावर पण माझं हेच म्हणणं आहे. मी ते लहानपणापासून अगदी लहान बालक मंदिरात मी बालक मंदिर नावाची मी एक स्टोरी सुद्धा लिहिली आहे, आपल्या पेपरमध्ये आलेली आहे, प्रभात मासिकात ती आलेली आहे. की बालक मंदिर माझं असं होतं की त्याच्यामध्ये करंदीकर बाई आणि सर होते आणि ते दोघं जणांनी आम्हाला जे शिकवलं ते जे बालक मंदिर होतं ते मी अजून सुद्धा विसरली नाहीये. म्हणजे ते इतकं प्रेम देऊन गेलं. तिथे मी रामायण शिकली, तिथे मी महाभारत शिकली. आज मला रामायण आणि महाभारत आणि गीता मधलं जितकं मला माहितीये तितकं विकासला पण माहित नाही, हे मी विकास समोरच सांगते. हे मला सगळं माहित आहे. मी बालक मंदिरापासून तर आज तगायत सर्व हिंदू धर्मातल्या माझ्या मैत्रिणींसोबत, माझ्या शेजाऱ्यांसोबत, माझ्या जाणत्यांसोबत
यांच्यासोबत आणि नातेवाईकांसोबत राहती आहे, तरीही मी स्वतःला हिंदू समजत नाही. हे मी अतिशय स्पष्टपणे सगळ्यांना सांगू इच्छिते. मी हिंदू नाही आणि मी हिंदू व्हावं असा आग्रह धरणाऱ्याला मला असं सांगायचं आहे की जर मी माझा 30 वर्षाचा धर्म बदलून आणि दुसरा धर्म जर घेत असेल, माझा जो जन्माचा धर्म आहे तो जर मी बदलत असेल, तर मी तुमचा धर्म काय सांभाळेल? सांभाळू शकेल का? नाही. मी धार्मिक नाही, बेसिकली मी धार्मिक नाही. मला टिकली लावायला आवडतं, मी टिकली लावते. मला मंगळसूत्र घालायला आवडतं, मी तेही घालते. ऑर्नामेंट आहे, तेवढाच एक दागिना मला नवरा अजून वेगळाच आणून देतो, त्यामुळे मी तेही घालते. मी मंदिरातही जाते. मला कशाचाच वावडं नाही, कोणत्याही गोष्टीचं वावडं नाही. मात्र तरीही मला कोणीही हिंदू झालेली आहे असं म्हणणं मला चालणार नाही, कारण मी तशी नाहीये. मी जी आहे ती आहे. मी जुलेखा आहे, मी नाव बदललं नाही, मी धर्म बदलला नाही, मी स्पेशल मॅरेज ऍक्ट खाली लग्न केलंय. अरे वा. आणि काय धर्माची इतकी सोपी तुम्ही व्याख्या मगाशी जी करून, म्हणजे खरं तिथे मी बोलणार होते पण तुम्ही बोलत होतात म्हणून, की इतकी सोपी व्याख्या की धर्माचा त्रास दुसऱ्या कोणालाही होत नाही आणि मी माझ्यापुरती माझं जे काही आहे तो म्हणजे खरा धर्म आहे. आणि ही खरंच ही मोठी व्याख्या अनेक विचारवंतांनी सुद्धा मांडलेली व्याख्या आहे. आता आमच्या घरामध्ये आम्ही जे राहिलो ते आम्ही 25 वर्ष आम्ही 8 जण राहिलो. मामा, मामी, आई, माझी 2 मुलं आणि माझ्या मोठ्या बहिणीची मुलगी. माझ्याच जवळ ती लहानाची मोठी झाली आणि आम्ही दोघं, असे आम्ही 8 जण एकाच घरात राहिलो. पण आम्हाला कधीही असं जाणवलं नाही की एकमेकांचा धर्म कोणताही कोणाला आडे येतोय. म्हणजे माझ्या ज्या भाच्या वगैरे होत्या त्या माझ्यापेक्षा जास्त विकासवर जीव लावतात, अजूनही विकासवर खूप जीव लावतात. माझे सगळे नातेवाईक त्याच्या फार प्रेमात आहेत, खूप खूप प्रेम करतात त्याच्यावर. आणि अजून एक गोष्ट सांगते की जी गोष्ट मी ज्याच्यासाठी विकासचे शतशः आभार मानते तो म्हणजे विकासने आयुष्यभर माझ्या मामा मामींचं आणि आईचं सगळं केलं. त्यांच्या म्हातारपणात माझ्या मामी 12 वर्ष बेडरिडन होत्या, तेव्हा विकासने सगळं त्यांना केलं आणि त्यांनी त्याला मुलगाच मानला. किती महत्वाची मोठी गोष्ट सांगताय तुम्ही की आज हे असं प्रेम देणं आणि हे लोकांना एक आदर्श असं खरं तुम्ही ही घटना सांगताय. नाही म्हणजे मला लोकांना हे सांगावंसं वाटतं, आम्हाला दोघांनाही जीव तोडून, की आम्ही जर इतक्या भिन्न धर्माचे असून आम्ही एकाच घरात आमच्याच गावात आम्ही काही सोडलं नाही, आम्ही कुठेही आमची आयडेंटिटी लपवली नाही आणि आम्ही अतिशय आनंदात राहतोय. मग त्यांना का बरं असं वाटतं की हे परग्रहावरची लोक आहेत? असं का वाटत नाही की हे सगळे एक एक? आणि अजून एक सांगते तुम्हाला एक मुद्दा, की जे टेररिस्ट असतात त्यांना धर्मच नाहीये असं मी मानते. कारण कोणत्याही धर्मात दुसऱ्यांना मारा असं लिहिलेलं नाहीये. हे यांनी केलेलं विश्लेषण आहे की आम्हाला सांगितलेलं आहे मारा, असं कोणीही सांगितलेलं नाहीये. जो दुसऱ्यांना मारतो तो त्याचा धर्मच नाहीये. त्यामुळे तो हिंदू आहे का, मुस्लिम आहे का, ख्रिश्चन आहे का, कोण आहे. पण माझ्या आयुष्यात पूर्ण आतापर्यंत म्हणजे मागच्या 2 वर्षापूर्वी 2016 मध्ये मी इनरव्हील क्लबची हे होती, डिस्ट्रिक्ट चेअरमन होती. म्हणजे चंद्रपूर पासून तर देवळाली पर्यंतचे 50 क्लब माझ्या अंडर होते. आणि तेव्हा आमच्या ह्याच्यात असं असतं की आम्हाला वार्षिक एक भेट द्यावी लागते प्रत्येक क्लबला जाऊन चेअरमनला. तर तशी मी गेली होती. तर एका गावाला जेव्हा मी त्या क्लबला भेट द्यायला जात होती तेव्हा मी ट्रेन मध्ये असताना मला त्या अध्यक्षाचा फोन आला की मॅडम तुम्ही येताय तर आम्ही तुमच्यासाठी हॉटेलची एखादी रूम करू. आणि आमचं असं पद्धत आहे की आम्ही घरी राहतो, अध्यक्षाच्या घरी राहतो. तर मी म्हटलं नाही, मी एकटी नाही राहणार अशी जाऊन कुठल्याही हॉटेलमध्ये, तुम्ही एकटा कोणीतरी माझ्या सोबत राहा. पण म्हटलं तुझ्या घरी मी राहणार होती त्याचं काय झालं? तर ती जराशी थांबली आणि मग म्हणाली की नाही म्हणे मॅडम आम्ही तुम्हाला माझ्या घरी नाही ठेवू शकत, कारण मी माझ्या घरी खूप धार्मिक आहेत म्हणे, माझे सासू सासरे वगैरे सगळ्या. आणि आमच्या ज्या एक आहेत मेंबर त्यांनी सांगितलं की अगं तिला नको ठेवू तुझ्या घरात, तुझ्या घरात बाटलं जाईल. तर मी म्हटलं ठीक आहे, मला माझी ड्युटी आहे की मी येऊन तुमच्या क्लबला व्हिजिट देणं मी देईल,
पण माझी राहण्याची काळजी तू करू नको. मग आमचे एक मित्र आहेत तिथे, त्यांना मी कॉल केला गाडीतनच आणि त्यांना सांगितलं की तुम्ही मला घ्यायला या, मी तुमच्या घरी राहायला येते 2 दिवस. त्यांच्या घरी मी राहिली, मी व्हिजिट केली आणि जेव्हा मी परत आली तेव्हा तिने माझी माफी मागितली की मॅडम तुम्ही इतक्या चांगले आहे आणि तुमच्यासाठी माझं मत इतकं वाईट झालं तर तुम्ही कृपा करून माझ्याबद्दल मत वाईट करू नका. तर म्हटलं माझ्यासाठी तुम्ही जे वागलात ते पहिले नाहीये, माझ्यासाठी ही गोष्ट खूप जुनी आहे, त्यामुळे मला काहीच वाईट वाटत नाही, चालू द्या. चालू द्या. म्हणजेच जुलेखा बोलली असती तर तिचं मत पण माझ्याबद्दल वाईट अजून जास्त झालं असतं, म्हणून मी तिला जाणीवच दिली नाही या गोष्टीची. म्हणजे ह्या ज्या गोष्टी घडतात, म्हणजे आपण माणूस म्हणून का एक होत नाही, माणूस म्हणून आपण एक व्हायलाच हवं आणि ह्याच्यासाठी तर हे सगळे प्रयत्न आपले चालू आहेत, छोटे छोटे का होईना. साहित्य सख्या हा जो आपला ग्रुप आपण आता वर्ष होऊन गेलं, तर आज जुलेखाचा लेखाजोखा असं मी शीर्षक देण्याचं कारण हेच होतं की आयुष्याचा लेखाजोखा जेव्हा आपण मांडतो, लेखा म्हणजे ऑडिटिंग करणं, म्हणजे ही एक अशी संकल्पना आहे की आकड्यांची संकल्पना जरी असली तरी आयुष्याचा लेखाजोखा म्हणजे ज्याला सामाजिक लेखाजोखा असंही म्हटलं जाईल. वैयक्तिक आयुष्य प्रत्येक जण आपण जगत असतो, पण जुलेखाच्या संदर्भामध्ये जेव्हा आपण लेखाजोखा मांडतोय त्यावेळेला त्याला अनेक अशा बाजू मांडतायत जुलेखा. आता पुढे आपण ऐकणारही आहोत की असे सामाजिक कार्य प्रत्यक्षात जेव्हा तुम्ही असं सुरू केलं आणि लॉ तुम्हाला मुख्य म्हणजे माहिती होता की किती महत्वाचं आहे की कायद्याचं शिक्षण घेणं आज किती महत्वाचं आहे, आणि म्हणूनच त्या आधारे तुम्ही हे जे काही इनरव्हील क्लबचं सामाजिक कार्य हाती घेतलं. आता यानंतर मात्र जेव्हा मुलं झाली आणि त्या मुलांशी संगोपन करत असताना मग तुम्ही त्यांना सगळ्या प्रकारचं ज्ञान देत होतात. असं काही आपल्या विशिष्ट धर्माचं द्यायचंय असं काही हे नाही, तुम्ही मिळून मिसळून राहत होता. मग यानंतर या मुलांचं शिक्षण आणि हे याबद्दल जरा सांग की कुठे त्यांना मग शेवटी शाळेत कोणत्या घातलं गेलं असं. याच्यामध्ये पण एक मजाच आहे की सगळं जरी झालं आणि मी कितीतरी सांगून झालं तरी शेवटी जेव्हा आपण जर समजा ओपन आता डिस्कशन ठेवलं तर पहिला प्रश्न मला प्रत्येक जण हाच विचारतो, मग तुम्ही घरामध्ये कोणत्या धर्माचं करत होत्या हो? तर आम्ही, तुम्ही आता मुलांचं विचारलं तर आम्ही मुलांना कोणता धर्म हे नाही केलेला आहे की तू असं वाग की असं नको वागू, आणि आम्हाला तर खूप बेनिफिट्स मिळाले. आता मी तुमच्याशी मराठीतनं बोलते, त्यामुळे मी महाराष्ट्रभर अतिशय कुठल्याही कान्याकोपऱ्यात जाऊ शकते. मला मराठीचे सर्व सण माहित आहेत, त्याची विधी माहिती आहेत, मला रामायण आणि महाभारत हे दोन्ही ग्रंथ माहिती आहे, मला गीता माहिती आहे, मला त्याच्यातले सगळे कॅरेक्टर्स माहिती आहे. म्हणजे मी तुमच्याशी सर्व विषयावर बोलू शकते. हा मला मिळालेला एक हे नाही आहे का बेनिफिट, हा फायदा नाही आहे या धर्माचा मला. मी मंदिरात जाऊ शकते, मंदिरातलं सौंदर्य बघू शकते, तिथली मनशांती अनुभवू शकते, हे मला मिळालेला फायदा नाहीये. जर मी माझ्याच जातीशी लग्न केलं असतं तर मला हे मिळालं असतं का? विकास सारखाच दुसरा कोणीतरी मिळाला असतात. विकास मध्ये 4 गोष्टी मला न आवडणारे असतील, माझ्यामध्ये 4 गोष्टी त्याला न आवडणारे असतील, तेच माझं माझ्या जातीत केलं असतं तर झालं असतं. मला वेगळं काय मिळालं असतं? काहीच नसतं मिळालेलं. माझं किती एक्सपोजर आहे, माझ्या मुलांना तर इतकं एक्सपोजर, माझी मुलं 5 भाषा बोलतात, हिंदी, मराठी, इंग्लिश, गुजराती आणि उर्दू. अच्छा, ते कसं काय? गुजराती उर्दू कसं काय? त्या कोणतीही भाषाला शिकायची गरज नसते. मदर टंग, माझी मदर टंग गुजराती आणि उर्दू आहे. मी स्वतः सुद्धा उर्दू शाळेत गेली नाही, पण मी उर्दू वाचू शकते, लिहू शकते आणि बोलू शकते. माझी मुलं सुद्धा बोलू शकतात, माझी मुलं थोडंफार वाचू शकतात गुजराती आणि उर्दू, कारण घरात येतं ना. घरात आपण वाचन शिकतो ते कुठून शिकतो? आपण ऑब्झर्वेशन, आपण हे निरीक्षण शक्तीतनं जास्त शिकतो. आपण ऍक्च्युली शाळेत जाऊन शिकतो हा आपला ग्रह आहे, आपण शिकतो ते निरीक्षण शक्तीतनं. माझ्या मुलांनी त्याच्यातनं शिकले असतील कदाचित, कारण आम्ही तर कोणालाच काही बंधन नव्हतं घातलं की तू आता तुला तुझी आई असं आहे तर तुला आता उर्दू आलं पाहिजे वगैरे, काहीच नव्हतं. मलाही तसं बंधन नव्हतं, कोणालाच नव्हतं, मलाच नव्हतं तर माझ्या मुलांना नव्हतंच मुळीच. आणि आम्ही कोणताही धर्म त्यांना इंट्रोड्यूस केला नाहीये. असंच कर आणि हेच कर आणि तू उपासच कर का तू रोजे कर.
तुला करायचं, तुला वाटतंय ना तू जायचं दर्गामध्ये, तू जा. तुला जर तिथे जाऊन आनंद मिळत असेल तर जरूर जा. तुला जर एखाद्या मंदिरात जाऊन आनंद मिळत असेल जरूर जा. माझ्या मुलं तर दोन्हीकडे गेली तरी त्याला असं वाटायचं की हे माझेच आहे. ते तिथे जायची, माझ्या कम्युनिटीमध्ये गेले की ती इतकं छान उर्दू गुजराती बोलू शकायचे की त्यांना असं वाटायचं ही मुलं आमचीच आहे. विकासकडच्या इकडे गेले की ते इतकं छान मराठी बोलायचे की त्यांना वाटायचं ही मुलं माझीच आहे. त्यामुळे आम्हाला तर कधीच हा प्रॉब्लेम नाही आला. आणि माझ्या मुलांपैकी जो माझा मुलगा आहे तो पण आमच्याच सारख्या विचाराचा आहे. तो अतिशय अंधश्रद्धा निर्मूलनवाला आहे. अच्छा, त्याचं नाव काय आहे? अनुपम. हा. आणि मुलीचं नाव अनिका. अच्छा, हे दोघं आता कुठे आहेत जरा सांगा बरं. मुलगा मुंबईला आहे, तो एका लॉ फर्म मध्ये पार्टनर आहे. माझी सून बेंगॉली आहे, त्रिशा सरकार. ती इथली आहे, झारखंडची, रांचीची. ती सुद्धा लॉयर आहे, सिम्बॉयसिस मधनं. त्यांचा प्रेमविवाह आहे. ती सुद्धा लॉ फर्म मध्ये मॅनेजर आहे. माझी मुलगी मास्टर्स इन आर्किटेक्ट आहे, ती कॅनडामध्ये आहे. आणि माझे जावई सुद्धा MS आहे, ते तेजस गोवंडे म्हणून, आणि ते कोकणस्थ ब्राह्मण आहे. अरे वा. म्हणजे संपूर्ण भारत तुमच्या घरात आला असं म्हणायला हरकत नाही. आम्हाला तर असं हवं होतं की आम्हाला जावई जरा साऊथचा हवा होता, म्हणजे ते पण कल्चर आलं असतं. पण आपण, माझ्या मुलीचं लग्न अरेंज मॅरेज आहे. आम्ही तिच्या लग्न, आम्ही अभिरुची नाही काय ते अनुरूप मध्ये नाव टाकलं होतं तिचं. आणि त्याच्यामध्ये तिचं नाव टाकल्यानंतर आम्हाला वाटलं शेवटचं वर्ष होतं तिचं मास्टर्सचं, तर आम्ही असं ठरवलं 1 वर्ष लागेल तिला, कारण आपला स्पेशल केस आहे. तर आम्ही तिचं नाव टाकलं. आम्ही अनुरूपवाल्यांना रिक्वेस्ट करून एक वेगळा स्पेशल कॉलम घेतला, त्याच्यात आमचं असं लग्न आहे हे टाकलं. तर तिला पहिल्या 2 महिन्यात तिला 82 स्थळं आली. हो, अच्छा, बर. आणि आल्यानंतर मग पहिलं वाक्य त्यांचा फोन आला की मी पहिलं वाक्य हेच सांगायची की मी मुस्लिम बोरा आहे, विकास हा ब्राह्मण आहे आणि आमची ती मुलगी आहे. तर मग त्यांना टकटकटकट सगळे कट झाले आणि 32 जण उरले, 30-32 जण. आणि ते सगळे तयार होते, पण काही ना काही कारणाने ते नाही, आम्हाला स्थळ नाही आवडलं वेगळ्या कारणाने, आणि नाही झाले. आणि त्याच्यातनं मग नंतर हे तेजसचं स्थळ आलं. तेजसचं स्थळ आलं तेव्हा मी त्याच्या आई वडिलांना सुद्धा हेच सांगितलं. तर त्याचे वडील म्हणाले की आम्ही बडोद्याचे आहेत आणि आम्हाला चांगलं माहिती आहे सगळं, तुम्ही का परत परत सांगताय. म्हटलं नाही, हे तुम्ही ठोकून बजावून घ्या ही गोष्ट, नंतर आम्हाला या विषयावरती आम्ही आयुष्यात बोलणार नाही. तर हे सगळं अशा रीतीने त्यांची लग्न सुद्धा एकदम सुरळीत झाली, वेळेवर झाली, एज्युकेशनही झालं. आणि इतर जी सगळी जातीतल्या जातीत होणाऱ्या लग्नातले सगळे गुणदोष त्यांच्यात आहेत, त्यामुळे वेगळं काहीच नाहीये. हो, म्हणजे आमची एक साहित्य सख्यामधली सखी सोनाली शिंदे वाईवरून जॉईन झाली आणि ती असं लिहिते की खरंच हे भारतीय कुटुंब आहे. आजची ही मुलाखत इतकी सुंदर रंगतीये जुलेखा, केवळ तुमचे अनुभव नाहीत. कारण का माहितीये का की 2 नद्यांचा जेव्हा संगम होतो की नाही, तेव्हा एकमेकांचं अस्तित्व असं वेगळं उरत नाही बघा. आता समजा कृष्णा कोयनेचा संगम झाला की त्या दोघी एकरूप होऊन जातात. तसं हे आयुष्य तुमच्या दोघांचं कधी एकरूप झालं आणि त्याचा इतका मोठा विस्तार होत विकास झाला. मी आता पुन्हा विकासजीवर येतेय की असा हा विकास तुमच्या आयुष्याचा आपण पुढे छान हा प्रवाह असाच वाहतो आहे. मला मध्येच म्हणजे विकासजीने आम्हाला दर्शन दिलं तर वेल अँड गुड. साहित्य सख्या परिवारामध्ये तुमचं स्वागत आहे विकासजी. खरं सांगायचं तर मी गुहागरला जेव्हा 2000 साली होते, त्यावेळेला पत्रमैत्रीमधून म्हणजे मी जेव्हा लिहित होते तर माझ्या एका लेखासाठी त्यांनी मला तिथून 40गाववरनं पत्र पाठवलं होतं. अतिशय सुंदर असं अक्षर विकासजींचं. म्हणजे ही गोष्ट मी तुम्हाला 2001 ची सांगते. आता पुन्हा संपर्क आमचा म्हणजे पत्रव्यवहार कमीच झाला म्हणायचा. मी पुन्हा अंबरनाथ मध्ये आले आणि कालांतराने आमच्या ऑडिओ बुक्सच्या संदर्भात विकासजी पुन्हा भेटले आणि मला एवढा आनंद झाला की एवढ्या वर्षानंतर पृथ्वी गोल आहे आपण सारखं म्हणत असतो, तर त्याचं उदाहरण म्हणजे विकास शुक्ला आणि आमची पत्रमैत्री भेट. तर विकासजी तुमचं स्वागत आहे साहित्य सख्या परिवारामध्ये.
तर असा हा आपल्या जीवनाचा लेखाजोखा मांडताना जुलेखा, की जेव्हा आता मुलं शिकत होती, मोठी होत होती, त्यांच्यावर ह्या पद्धतीचे संस्कार तुमचे म्हणजे निरीक्षण जे तुम्ही म्हणता की मुलं निरीक्षण करत असतात आणि आई वडिलांना जोखत असतात, मापत असतात, समजवून घेत असतात आणि असा हा संसार तुमचा पुढे चालत होता. आता या प्रत्यक्ष सामाजिक कार्यामध्ये जेव्हा तुम्ही पडलात, अजून आणि कथालेखिका म्हणून सुद्धा तुमच्याकडे यायचंय मला, तर यामधल्या काही अशा थोड्या असतील की नकारात्मक गोष्टी सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये असतीलच. एखादी गोष्ट अशी आठवतीये का की मला इथे संघर्ष करावा लागलाय आणि तिथे विकासची बात आहे असं? संघर्ष असा आम्हाला म्हणजे समाजात असं काही स्थान मिळवण्यासाठी संघर्ष आम्हाला नाही करावा लागला. आमचं चाळीसगाव जे आहे ते या बाबतीत पुण्या मुंबईला सुद्धा हरवेल इतकं प्रगत आहे की तो खूप या बाबतीत पुढे आहे. आणि त्यामुळे त्यांनी आम्हाला, जेव्हा आम्ही लग्न केलं तेव्हा सगळ्यांनी आम्हाला खूप छान रीतीने आम्हाला सगळ्यांनी सामावून घेतलं आणि त्यांची आम्हाला साथ मिळाली. मी सगळ्यांना अजून एक गोष्ट सांगू इच्छिते की जेव्हा राजस्थानमध्ये जेव्हा हे ऑनर किलिंग वगैरे करतात या प्रकरणांमध्ये, त्यापेक्षा जर त्यांनी डोक्यावर हात ठेवला तर त्यांचे संसार खरंच खूप फुलतात. हो, पुन्हा वाक्य सांगा हे, कारण इतकं समाजाला हे आदर्श असं आहे की हे कारण आम्हाला सगळ्यांनी साथ दिली. याला कारण सगळ्यात मोठं हेच आहे की आम्हाला आमच्या परिवाराची साथ होती. लग्नाच्या वेळेस विकासच्या घरच्यांनी काही प्रमाणात विरोध केला होता, पण नंतर आमचं सगळं एकदम चांगलं झालं वर्षभरातच सगळे संबंध. आणि मी त्यांच्या विरोधाचा पण मान राखते, कारण त्यांचं जे तोपर्यंतच जे त्यांचं हे होतं, सगळा संसार होता, जो त्यांचं आयुष्य होतं ते इतकं जुनं होतं की त्यांना त्या पद्धतीने त्यांच्या ऑर्थोडॉक्स होतं, तर त्यामुळे त्यांना असं हे सगळं एकदम नवीन वाटायचं. काही असतातच असे की जे याच्यामध्ये विघ्न संतोषी की काहीतरी बा तुमचं चांगलं कसं चालू आहे मग काडी करायची वगैरे, पण आम्हाला तसा खूपसा विरोध काही झालाच नाही तसा. नंतर लग्नाच्या वेळी जो झाला तोच, नंतर मग आम्हाला सगळं अगदी सुरळीत सगळं आमचं छान चाललं. आम्हाला दोन्ही घरांमध्ये आम्हाला दोघांनाही चांगला मान मिळाला, प्रेम मिळालं. आमची मुलं खूप छान. मेन आम्हाला हे सांगायचं आहे की मला म्हणजे सांगावंसं वाटतं की आमची मुलं खूप चांगल्या रीतीने वाढली या सर्व ह्याच्यात. ते त्यांच्या पूर्ण आयुष्यात चांगल्या रीतीने म्हणजे एखादं उदाहरण देऊन. चांगल्या रीतीने म्हणजे आज असं आहे की ते कोणत्याही दुसऱ्या धर्माविषयी एक अक्षर सुद्धा त्यांच्या तोंडून वाईट बोलू शकत नाही, कारण त्यांना सगळ्या धर्माचा आदर करणं ते ह्याच्यातनं शिकले. माझा धर्म, हम हमारा हे नाहीये, अपना हा शब्द आला तिथे. आणि अपना हा शब्द जेव्हा येतो त्याच्यात सगळे सामावले जातात. आम्हाला दोघांना म्हणजे मी तुमच्या इंटरव्ह्यूला मी आनंदाने आली, कारण की मला आणि विकासला आम्हाला दोघांना असं वाटतं की हा विषय सगळ्यांना सांगावा की 35 वर्षात 35 मिलीसेकंद एवढ्या वेळात सुद्धा आमचा धर्म या विषय आम्हाला अडलाच नाही, तर लोकांना का अडतो? खरंय, लोकांना का अडतो हा प्रश्न आणि त्याच्यावर चिंतन होणं आवश्यक आहे. आता आम्ही तर समजा खूप जास्त धार्मिक नाहीये, पण काही जे कपल आहेत असे ज्यांनी अशी लग्न केली आहे त्याच्यामध्ये धार्मिक पण आहेत, पण तरी त्यांना काहीच त्रास होत नाही. आता माझे नातेवाईक आले, त्यांना नमाज पठण करायचं आहे, ह्याचा विकासला त्रास होत नाही, कारण विकासला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. आणि त्या जोपर्यंत ह्याचा त्रास त्याला देत नाही तोपर्यंत त्याला त्रास होणार नाही. विकासचं इथे कोणी आलं आणि त्यांनी जर सकाळी जप केला तर त्याचा ज्यांना त्रास होणार नाही, कारण त्यांना काय करायचंय, हा तो त्याच्या मनशांतीसाठी करतो आहे असा जर विचार आपण केला तर इट इज व्हेरी नॉर्मल असं आम्हाला वाटतं दोघांना. आणि आम्हाला हे सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही तुमचे आभारी आहोत की तुम्ही आम्हाला ही संधी दिली की आम्ही 4 जणांपर्यंत हे पोहोचवू शकलो. आता खूप कमेंट्स येतात, व्हेरी गुड, व्हेरी नाईस लाईफ, पण हे नाईस लाईफ त्यांच्या मुलांच्या लग्नाची वेळ येते तेव्हा त्यांच्या पुढे खूप मोठा प्रश्नचिन्ह का उभा राहतो, तेव्हा त्यांना नाईस लाईफ का वाटत नाही. येणारी सून, आता मी एक प्रसंग सांगते, माझी एक मैत्रीण आहे, तिच्या 3 सून आहे,
पहिली सून त्यांच्याच जातीची आहे, अगदी सब कास्ट वगैरे सगळी, अगदी पूर्ण कुंडली वगैरे सगळं बघून केलेली. दुसरी केली ती दुसऱ्या याची आहे, तिसरी केली ती पण प्रेमविवाहवाली आहे. तर सुरुवातीला तिच्या नवऱ्याने खूप थैथयाट केला आणि दोन्ही सुनांना बहिष्कृत केलं. पण आज अशी वेळ आलेली आहे 10 वर्षानंतर की त्यांना फक्त ती दुसरी सून खूप प्रिय आहे, जी त्यांचीच नाहीये. आणि पहिल्या सुनेबरोबर जी त्यांनी शोधून आणली होती तिच्याशी त्यांचं मुळीच पटत नाही. म्हणजे मग प्रश्न परत हाच येतो की तुम्हाला इथे जात कुठे येते? जात ही पर्सनल गोष्ट आहे, वैयक्तिक गोष्ट आहे, तुमच्या स्वतःपुरती आहे. याच्यामध्ये दुसऱ्यांना त्रास जोपर्यंत तुम्ही देत नाही आणि समोरचा तुम्हाला देत नाही तोपर्यंत तो कोणत्या जातीचा आहे, तो कोणत्या धर्माचा आहे, तो काय करतो याच्याशी काहीही संबंध येऊ नये असं मला वाटतं. बरोबर आहे. मानव हे एकच आपण जर मनुष्य निर्माण हे जर आहे तर त्याच्यामध्ये धर्म हा बाजूलाच. आपलं राहणीमान, आपलं वैचारिक, आपलं जे काय आहे ते आपल्यापुरते. तुम्ही जसं मगाशी म्हणालात तसं. म्हणजे तुम्ही कधी रांगोळी जेव्हा काढता त्यावेळेला अनेक ठिपके, म्हणजे पारंपरिक जेव्हा रांगोळी आपण घालत असतो त्यावेळेला ठिपके घालावेच लागतात आणि ठिपके जोडावेच लागतात. तेव्हा कुठे ती सुंदर अशी रांगोळी आणि त्याच्यामध्ये रंग भरल्यानंतर, रंगसंगती, नुसते रंग नाहीयेत, रंगसंगती जेव्हा भरून आपण ती रांगोळी पूर्णत्वास नेतो तेव्हा जे काही आपल्याला मनाला समाधान, इतरांना सुद्धा ती रांगोळी बघून समाधान लाभतं. तसं जुलेखा तुमच्या या आयुष्याचं तुम्ही जे लेखाजोखा मांडता आहात. आता आपण पुढे जाऊया की ही कथा लेखिका कशी काय जन्माला आली? आता तसं पाहिलं तर आता आपण सिनियर सिटीझन झालेले आहे मी, त्यामुळे आता मला असं वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये बरेच लोक येऊन गेले, बऱ्याच घटना घडून गेल्या, बऱ्याच गोष्टी अशा घडलेल्या आहेत ज्या आपल्या मनामध्ये कुठेतरी एका ठिकाणी आपण कप्प्यात बंद करून ठेवल्या होत्या, बंदिस्त ठेवल्या होत्या. आता आपल्याजवळ वेळ आहे, आता आपण त्या एक एक बाहेर कप्पा उघडून काढावा आणि त्याला थोडंफार आपण शब्दांकन करून आणि दुसऱ्यांपर्यंत पोहोचवावं. माझं लिखाण सगळं त्याच बेसवर चालू असतं आणि माझ्या काही कल्पना असतात की कसं असायला हवं, त्याच्यावर मी ते लिखाण सुरू केलेलं आहे. लिखाण सुरू करायला मी बरेच वर्षापासून करतेय लिखाण, पण मी ते पब्लिश केलं नव्हतं. तर विकासने ते आता पब्लिश करायला सुरुवात केली आहे माझं लिखाण आणि ते आता मी या 1 वर्षापासून ते आता या कोरोनाचीच ती पण देण आहे असं म्हणा, कोरोनाने दिलेली, की त्याच्यामध्ये लिखाण सुद्धा माझं भरपूर जास्त जोरात झालं घरात असल्याने आणि हे मी करतेय. तुम्हाला सांगायला आवडेल की साहित्य सख्याच्या या मंचावर गेले वर्ष तर होऊन गेलेलं आहे, परंतु तेव्हा आम्ही कथा लेखिका सानिया यांना बेंगलोरवरनं त्या जॉईन झाल्या होत्या. उमाताई कुलकर्णी म्हणजे अनुवादक ज्या पुण्याला राहतात त्याही आपल्याकडे येऊन गेलेल्या आहेत आणि दोन्ही म्हणजे या का लिहित्या व्हा साहित्य सख्याच्या या आमच्या सगळ्या सख्यांना त्यांनी एक बीज पेरलं की तुम्ही लिहित्या व्हा. दररोज जे काही आठवतंय किंवा जे काही बघता आहात आणि त्याच्यावर चिंतन करून तुमच्या डायरीमध्ये ते नोट डाऊन करून त्यातून एक कथा फुलवा. तर मला वाटतं जुलेखा आज हा जो तुम्ही सांगितलं की पेंडामिक मध्ये सुद्धा आपल्याला लिहिता येतं. लिहिता केव्हा येतं की जेव्हा एखादा प्रसंग तुम्ही अनुभवता, त्यावर असं काही नसतो एकच प्रसंग, 2-3 अनुभवांचं ते मिश्रण असतं आणि तिथून ती कथा तयार होते. आता मला या दिवाळी अंकाचा बद्दल सांगा, तुमच्या थोड्याशा कथाबद्दल. या दिवाळी अंकात 3 दिवाळी अंकात आलेल्या आहेत कथा. तुम्ही तर एक वाचलेलीच आहे, चुकलेली वाट. प्रपंच चुकलेली वाट आहे आणि प्रतिबिंब मध्ये एक आलेली आहे आणि एक कृषीवल मध्ये आलेली आहे. मी जनरली एखादी घटना घडते, जसं आता माझ्या घरा शेजारी एक बिल्डिंग बांधली जाते, तर तिथे वाळूचे ढिगारे टाकले होते त्यांनी आणि त्या ढिगाऱ्यावरती म्हणजे इतके दिवस तिथे महिने मला फक्त ते ट्रॅक्टर, वाळू, रेती, पत्रे, दगडा, विटा यांचे आवाज येत होते आणि त्या दिवशी अचानक 2 लहान मुलांचे चिलबिलाट मला ऐकायला आला आणि त्याच्यानंतर मी त्याच्यावरती चिखलातली कमळा म्हणून मी ते एक लेख लिहिला आहे. तो आपल्या ह्याच्यामध्ये आलाय, मधुरिमामध्ये, मधुरिमात आलेला आहे. तर असे त्या
एका त्या प्रसंगातनं मला ते असं लिहिता आलं आणि मी ते लिहिलं. म्हणजे किती सहज झालं ना, की शेजारीच घडतीये घटना, ती हा, सगळेच आणि जण बघत असतील, परंतु संवेदनशील मन जेव्हा असतं ना, तेव्हा ते टिपलं जातं. आणि घटना टिपणं आणि ती नंतर जसं आपल्या संसारिक भाषेत बोलायला गेलं तर लोणचं थोडंसं मुरतं, तशी ती मुरते घटना. ती कथेचं बीज असतं, अगदी इवलंसं बीज असतं आणि ते तुम्ही फुलवत असतात. तर कृषीवल मधली कथा कोणती आहे? कृषीवल मध्ये कुठली आली आहे? कृषीवल मध्ये आठवत नाही आता. बरं, असू दे. पण माझी एक कथा ती मासूम नावाची, ती आपल्या मधुरिमामध्ये आली. तर त्याच्यानंतर मला जवळपास 70 ते 75 फोन आले ही कथा आल्यानंतर. मासूम नावाची एक कथा आहे. तर त्याच्यासाठी मला एक नाशिकच्या एका बाईचा फोन आला. ती 40ची होती, आता 40-45. तर ती काय म्हणाली की तुम्ही मला भेटल्या होत्या का कधी, कारण ही कथा पूर्ण माझ्यावर अवलंबून आहे म्हणे. पण तो माझा एक फक्त गाडीतला एक अनुभव होता. त्या अनुभवाला मी थोडस विस्तारित करून ती कथा बनवली मासूम. थोडक्यात सांग. तर त्याच्यामध्ये म्हणजे कथेचं असं आहे की ती आम्ही ट्रेनने जळगावहून इथे येत असताना रस्त्यामध्ये एक जोडपं चढतं, त्याच्याबरोबर 2-3 लहान मुलं असतात. तो नवरा मोठ्या वयाचा असतो, ती बाई म्हणजे एकदमच यंग असते, मुलगीच असते ती छोटी. आणि ती लवकर आई झालेली असते. आणि तो मुलगा, तो पुरुष जो असतो तिचा नवरा, तो तिच्यावर सारखा रवसाडतच असतो. काही केलं तरी तिला रागवत असतो, तिला खूप बोलत असतो आणि तिला असं एखाद्या मॅच्युअर बाईसारखं तिला ट्रीट करत असतो. आणि याच्यामध्ये तिची 2 लहान मुलं असतात. त्या लहान मुलांबरोबर तो नवरा झोपल्यावर ती गाडीत अशी ती मस्त अगदी बालिश खेळ खेळत असते आणि त्यांच्याबरोबर गाणी म्हणत असते. झाडं कशी पळतात ते त्याचा आनंद लुटत असते. आणि त्या डब्यामध्ये कुल्फीवाला येतो. कुल्फीवाला आल्यावर त्या नवरा त्या मुलांना कुल्फी घेऊन देतो. तर हिला इतकं खावंसं वाटत असतं आणि ते जाणवत असतं असं हिला कुल्फी खायची आहे, पण तो नवरा तिला काही देत नाही. ती असं त्या मुलाला म्हणते, अरे बघ रे खाली थेंब पडतोय, आणि मग असं हात लावते आणि मग तो बोट चाटून घेते स्वतःच. म्हणजे एवढीच कुल्फी तिला मिळते. तर ह्याच्यावरनं मी ते थोडस विस्तारित करून आणि ती कथा लिहिली होती, ती मधुरिमात आली होती. तर अशा जस्ट छोट्या छोट्या अनुभवातनं आणि काही कल्पनेतनं अशा त्या कथा लिहिलेल्या आहेत. म्हणजे तेच ना, प्रवास करताना सुद्धा ते मन आपलं सजग पाहिजे. नुसताच प्रवास. आणि ही गोष्ट खूप जुनी आहे, म्हणजे जवळपास 15 वर्षापूर्वीची होती, पण ती मनात कुठेतरी घर करून राहिली होती माझ्या. मला त्या मुलीविषयी खूप असं वाटायचं की अरे किती हिच्यावर अन्याय होतो. ही 17-18 वर्षाची मुलगी, 18-1 वर्षाची, त्याच्यातनं तिला 2 मुलं होऊन गेलेली, आणि तो नवरा एवढा वयस्कर, आणि तिच्यातला जो बालिशपणा होता तो जिवंत होता कुठेतरी, आणि तो नवरा तो मारू बघत होता. हे सगळं ते पाहून असं मन आपलं दुःखी होत होतं, आणि ते कुठेतरी माझ्या मनात राहिलं, आणि ती कथा नंतर आता कोरोनाच्या काळात निर्माण झाली. हो ना, खरंच हा तुम्हाला वेळ मिळाला मध्ये हा विचार करायला, आणि कथा बीज जे पेरलेलंच असतं धरणी मातेमध्ये. आणि इनर्जीमुळे काय झालेलं आहे की माझं जगभरातल्या माझ्या मैत्रिणी आहेत, पण भारतभरात तर मला जवळपास असे, मी तुम्हाला जे 100-200 अशी गावं सांगू शकतो तिथे मी जाऊन राहू शकते, इतक्या जवळच्या मैत्रिणी झालेल्या आहेत. त्यामुळे या सगळे कल्चर, वेगवेगळ्या मैत्रिणी, वेगवेगळ्या गावं, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आणि त्यांच्यासोबत राहणं, याच्यामध्ये माझ्याजवळ हे खूप डेटा गोळा होतो. त्याच्यामुळे लिहायला आणि तो तुम्ही डायरी मध्ये लिहून ठेवत असाल कदाचित, डायरी मेंटेन केलेली? नाही, डायरी बिरी मध्ये नाही लिहित मी काहीच, मला तसं नाही लिहिता येत. माझं डायरेक्ट कॉम्प्युटर समोर बसून डायरेक्टच लिहिणं होतं, डायरीत वगैरे नाही होत. आणि मी जवळपास 96 पासून मी कॉम्प्युटर शिकवते मुलांना. म्हणजे माझं शिक्षण LLB झालंय, मी 2 वर्ष लॉ प्रॅक्टिस केली, नंतर मला त्याच्यात जास्त इंटरेस्ट नाही वाटला. मग मी कॉम्प्युटर तेव्हा आले नवीन, तेव्हा मी फक्त 6 महिने कॉम्प्युटर शिकली एका छोट्या क्लासमध्ये जाऊन, आणि नंतर मी सेल्फ सगळं स्टडी करून आणि मी कॉम्प्युटर शिकली आणि मी क्लास चालू केला. आता 96 पासून माझा क्लास आहे, अनुपम कॉम्प्युटर म्हणून, 40 गावात.
आणि मी त्याच्यामध्ये मी पूर्ण सगळ्या म्हणजे C++, VB, जावा, MS ऑफिस, ओरॅकल, फोटोशॉप, काही म्हणजे कुछ भी असं माझं ते होतं. जे असेल ते शिकवायचं आणि जे असेल ते शिकायचं. शिकायचं आणि शिकवायचं असा माझा तो होता. मग नंतर मी NIT वगैरे सुरू केलं, CDAC सुरू केलं, त्याची फ्रँचायझी घेतली. त्यामुळे मी कॉम्प्युटरची आमचं खूप टेक्निकची खूप जवळचं नातं आहे, त्यामुळे मी डायरेक्ट त्याच्यावरच लिहिते. कारण सख्यांना सांगायला हरकत नाही, जो फ्लायर तुम्ही तयार केला तो स्वतः त्यांनीच केला. इतका सुंदर फ्लायर सगळ्यांपर्यंत आपण पोहोचलोय. तर हे सगळं घडत असताना मला एक मुद्दा, मगाशी तुम्ही म्हणला की प्रॅक्टिस मात्र 2 वर्ष केली. जुलेखा, आज महिलांवर होणारा आता या पेंडेमिक मधले सुद्धा आपल्याला बऱ्याच केसेस आता जाणवत आहेत, येत आहेत पेपरात छापून. पण असं वाटत नाही का की आपण एवढे वकील आहोत, तर स्त्रियांच्या सुद्धा काही या समस्या आहेत, तर त्या सोडवण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा वकिली केली पाहिजे? नाही, पुन्हा करायची असं नाहीये. तेव्हा मी 2 वर्ष केली वकिली. मी 40 गावातली पहिली स्त्री महिला आहे वकील. खरंच अभिनंदन. या टाळ्या आता वाजवता येते कळत नाहीये, परंतु ही गोष्ट टाळ्या वाजवणे इतकी की अभिनंदनपर गोष्ट आहे. परंतु ती 2 वर्ष जी प्रॅक्टिस केली त्याच्याबद्दल सांगा. आणि जेव्हा मी प्रॅक्टिस करत होती तेव्हाच माझं लग्न झालं. त्यामुळे आमच्या लग्नाला नियमाला झुगारून 5 जजेस आले होते आमच्या लग्नासाठी. खरं तर नियम असा आहे की ते अशा प्रायव्हेट कुठल्याही फंक्शनला जजेस जात नाही, पण ते 5ही जज माझ्या लग्नाला आले होते. म्हणजे तेव्हा मी प्रॅक्टिस करत होती लग्नाच्या वेळेस तेव्हा. तर त्याच्यानंतर मग मी केलं नाही, पण मी स्त्री सुरक्षा समितीमध्ये पण काम केलेलं आहे. अच्छा, ते काय असतं स्त्री सुरक्षा समिती? ही प्रत्येक छोट्या गावांमध्ये तालुका प्लेसला ते निर्माण करतात आणि तसं त्याच्यामध्ये ते 2 अपॉइंट करतात आणि त्यांना लेडी वकील आहे किंवा एखादी गायनॅक असेल किंवा अशी, आणि ते जे काही महिलांच्या वरती जर काही अत्याचार होत असेल, काही प्रॉब्लेम असेल, तर त्याच्यासाठी ते काम करतात असं. तर ते पण मी केलेलं आहे 2 वर्ष 3 वर्ष काम. खरंच म्हणजे काही जण आपल्याला चॅटिंग मध्ये लिहितायत, जुलेखाचं कौतुक करतायत, उत्तुंग व्यक्तिमत्व. माझी मैत्रीण सुलभा लिहितीये आणि खरंच सगळ्यांना आवडतं. म्हणजे ही मुलाखत अशी संपू नये असं वाटतच आहे आपल्याला की एक वकील म्हणजे एक खरंच तो प्रवास आपण जो बघतो आहे की वकील होणं, त्यानंतर ह्या कथा लेखिका होणं किंवा आपलं तुमचं इनरव्हीलचं क्लबचं कार्य करत असताना, हे सगळं होत असताना सुद्धा जुलेखा यांचे पाय जमिनीवरच आहेत. हे कसं काय? जमिनीवर आहे म्हणजे आमच्या दोघांचा स्वभाव असा आहे की आपण काहीतरी करत राहिलं पाहिजे. म्हणजे काहीतरी करत राहिलं, आपल्याला जे येतं ते करत राहिलं. आता मी इनरव्हीलचं हिंदीमध्ये कॉन्स्टिट्यूशन बुक आणि बायलॉज आणि कॉन्स्टिट्यूशन हे इंटरनॅशनल इनरव्हीलचं मी हिंदीत ट्रान्सलेशन करून दिलंय. कारण काही क्लब्स जे आहेत आमच्या त्या छोट्या गावात आहे, त्यांना इंग्लिश मधले लॉज कळत नाही म्हणून, तर त्यांना मी हिंदीत ट्रान्सलेशन करून ते दिलेलं आहे पुस्तक. हो, ती किती समाजाची मोठी गरज आहे ही, कारण हे सगळं इंग्लिश मध्ये असतं आणि आपल्याला ते कळत नसतं. बरोबर आहे. तर तसं ते पुस्तक आहे, ते पुस्तक मी करते आणि त्याच्यामध्ये ज्या सुधारणा होतात दर 3 वर्षांनी, त्याच्यात ज्या सुधारणा होत्या, तर 2009 सालापासून मी ते सातत्याने ते करत आलेली. 2009 मध्ये केलं, मग 12 मध्ये त्याच्यात बदल झाल्यावर परत केलं, 15 मध्ये, 18 मध्ये आणि आता 21 मध्ये पण मी केलं ते. तर त्यांना ते हिंदीतनं देते, त्यामुळे आमच्या इनरव्हीलच्या जगतात सुद्धा ते त्यांना खूप त्याच्याबद्दल आवडतं ते, की तुम्ही आम्हाला एक असं हिंदीचं पुस्तक दिलं, त्यामुळे आम्हाला ते कळलं की काय आहे नियम. हा, नाही, मला प्रश्न असा की विकास यांनी जे विकासवाणी आपलं चॅनल सुरू केलंय, त्याच्यामध्ये ती मासूम कथा पण आहे, वाचलीये त्यांनी. मुळात विकासजीचं जे चॅनल आहे ते तुम्ही सबस्क्राईब जरी केलं तरी तिथे खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी विविधता असं साहित्य आपल्या समोर आणलेलं आहे. हे साहित्याचं इतकं सेवा ते दोघं जण करता आहेत. म्हणजे जुलेखा आणि विकास यांचं जे सेकंड इनिंग ज्याला आपण म्हणतो आयुष्याची,
ती आता सुरुवात झाली आहे आणि या सेकंड इनिंग मध्ये असं सर्जनशील कार्य त्या दोघांच्या हातून होतं आहे. प्रश्न विचारायचा असेल तर चॅट बॉक्स मध्ये टाकायला हरकत नाही, कोणाला काही विचारायचं असेल तरी. पण जुलेखा, लेखाजोखा मांडताना समाजाबद्दलचं कधी म्हणजे कटू अनुभव जरी आले असतील तरी सुद्धा आपण समाजाशी कधी कटुत्वाने वागत नाही. किती येऊ देत अनुभव, कसेही येऊ देत, सुखदुःखाचे अनुभव येणारच, हेच तर मोठं जीवन असतं. पण तरी सुद्धा आपण त्याच्यासाठी कसं वागतो हे खरं महत्वाचं असतं. माणूस म्हणून आपण वागलं पाहिजे, कायम माणूस म्हणून तर आपले पाय जमिनीवर राहतात. म्हणजे मनुष्यासाठी जन्माला आलेलो असतो आपण मनुष्य म्हणून, पण मनुष्याकडे होणारी वाटचाल मात्र ही महत्वाची असते आणि ती कायम अशी डोळस व्हायला पाहिजे. आजच्या या जुलेखांच्या मुलाखतीतून सख्यानं तुम्हाला हेच समजलं असेल की डोळस राहणं आणि समाजाला आपला काहीतरी भाग देणं, सहभाग देणं हे किती महत्वाचं आहे. खरंच जुलेखा, तुम्हाला आज आता आपण मुलाखतीच्या शेवटी येतोय, अजून काही सांगायचे मुद्दे असतील तर जरूर आमच्या साहित्य सख्याच्या परिवाराला काही सांगायचं असेल. सगळ्यांना मला हेच सांगायचं आहे की तुम्ही सगळ्यांना माणूस समजा, फक्त माणूस, आणि धर्म फक्त आपल्या पुरता ठेवा. धर्म हा दुसऱ्यांच्या धर्माशी जोडून आणि त्याला वेगळं वळण देऊ नका. माणूस म्हणून राहा. प्रत्येक दिवस आनंदाने जगा. प्रत्येक दिवसात आपल्याला ज्याही काही लहान मोठ्या कला येतात त्याचा विस्तार करा, त्या दुसऱ्यांसमोर ठेवा. आम्हालाही त्याचा आनंद घेऊ द्या तुमच्या कलांचा, हेच मी सांगू इच्छिते. आणि सेकंड इनिंग, फर्स्ट इनिंग असं तर काही आम्ही समजतच नाही. चालू आहे, आपलं आयुष्य वाहतं आहे. वाहतं पाणी केव्हाही खळाळतं असतं, साचतं की ते खराब होतं. म्हणून थांबायचं नाही, कुठंच थांबायचं नाही, चालू द्यायचं. आम्हाला सगळ्या प्रकारचे आवडी निवडी आहे. आम्हाला गाणी, म्युझिक, टीव्ही, पुस्तकं, शेर शायरी आमची खूप आवडती आहे, शेर शायरी सुद्धा. आणि सगळ्या मैत्रिणी जोडणं हा तर माझा खूप अतिशय आवडता छंद आहे. म्हणजे इतक्या मैत्रिणी जोडण्यात मी खूप पटाईत आहे असं विकासचं म्हणणं आहे की तू खूप मैत्रिणी. त्यामुळे म्हटलं सगळ्या प्रकारच्या अमेरिकेत पण आम्ही 3 महिने राहायला गेलो, तिथे पण मला मैत्रीण मिळाली. एक अमेरिकेची मुलगी होती, ती इथे आमच्याकडे 40गावला आली होती. तिने तर मला तिची आईच करून टाकलीये, त्यामुळे ती माझ्याशी बोलत असते. म्हणजे आमचा बोलका स्वभाव असल्यामुळे आम्ही खूप लवकर अटॅच होतो कोणाशी. आम्ही दोघंही खूप जास्त बोलतो. त्यामुळे तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यूचं म्हणाल्यावर मी तुम्हाला हेच सांगितलं की 4-2 प्रश्न तुम्हाला कमी विचारता आले माझ्या बडबडीमुळे, तर राग मानू नका. नाही, फार सुंदर. कारण तुमच्या गिरीशा ठाकरे लिहितायत की झाशीच्या राणी मर्दानी तशी जुलेखा तुझी कहाणी आहे. अरे गिरीशा ठाकरे जी आहे हीच प्रार्थना ईश्वर चरणी. इनरव्हीलची मैत्रीणच आहे ती पण, आणि आमचे खूप सगळ्यांची खूप चांगले आणि जवळचे संबंध आहेत. अगदी तुमच्या अनघा नावाची सुद्धा, की मला अभिमान आहे की जुलेखा सारखं व्यक्तिमत्व माझी मैत्रीण आहे. खरोखरीच छान मुलाखत आपली आजची. म्हणजे मला प्रश्न कमी विचारता आले म्हणून मला काही दुःख नाही, मी विचारायचे ते विचारलेत. आणि जे तुम्हाला तुमचं एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणण्यापेक्षा, म्हणजे आज खळाळता जो प्रवाह आहे, मी मगाशी नदीची उपमा त्याच्यासाठीच दिली की तुमचा संगम झालेला आहे आणि हे संगमाचं असं आयुष्य तुम्ही खळाळतं, लोकांना हसरं करता आहात तुमच्या साहित्यातून, तुमच्या कार्यातून, तुमच्या चॅनल मधून. तर अजून काय हवं? साहित्य सख्या परिवारातर्फे मी स्वतः आभार असं खरं मानायचे नसतात, कारण हे आपलंच मंच आहे. आभार मानला की मग दुरावा येतो. आज साहित्य सख्यातर्फे जुलेखा विकास शुक्ल यांच्या जीवनाचा आपण लेखाजोखा ऐकलात. सख्यानो, तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला? जरूर आमच्या YouTube चॅनल लिंकला सबस्क्राईब तर करालच, आणि आपल्याला आपलं मत सुद्धा तिथे कमेंट बॉक्स मध्ये लिहा. आणि पुढच्या कार्यक्रमासाठी अशाच तयार राहा. धन्यवाद.